राम राम. बोला. हे पण मिळवा त्याच्यात. मुकुंदराव एकदम चेंज. हो. लक्ष्मीचं चित्र बघितलं का काय? कसं? नाही, हातातून पैसे पडतात ते. कसं वाटलं? वागायची पद्धत नव्हती अण्णासाहेब. आता कळू लागलं सगळं. लेकरू जिन्नस घ्या सांभाळून, त्याला काय होतंय. असू द्या. तुमचं कसं झालं होतं? माशांचा पाहुणचार पाहिजे तुम्हाला, पण पाण्यात उतरायला नको. कसं जुळणार हो? झटका खाल्ला ना अण्णासाहेब. पण झाली तेवढी सुधारणा चिकार झाली. पण हा बदल कोणामुळं? कचरा. कचरू साहेब आपले. ते बघा आले. 100 वर्ष आयुष्य. काय पिसळ अण्णा, काय म्हणतात आमचे मुकुंदराव? आता काय म्हणणार? अहो, कारल्याची पार साखर केली कराव तुम्ही. काय आता ह्या साखरेच्या माग तुम्ही मुंगी म्हणून उभं राहायचं? राहिलो. काय नाही हो, काय आमच्या या मुकुंदाच्या डोक्यात आहे ना, नको नको ते भरलं होतं. ते फक्त साफ करून टाकलं एवढंच. चांगलं केलं, नाही तो वाया गेला असता. बरं, आणखीन काही सेवा? हा, काय ते जवार योजनेतनं विहीर तर त्याला मी मिळवून देईनच. त्याबद्दल वादच नाही. हा, 7-12चं पाकिट तुम्ही बघायचं. हा, दिला हो. अण्णासाहेब उत्पन्न बसल ना माझं? बसल? अहो, मी कशाला बसलो इथं? मी कागदावर जे लिहिन ते फायनल. अहो, तलाठ्या पुढे कोण आहे का? मग अहो, तलाठ्याची रेग आणि आम्हाला भेग. काय कचरू बा? म्हणजे काय प्रश्नच नाही. मग उद्या येऊ का? उद्या? अहो, 5 मिनिटाचं काम आहे, मग लगेच देतो. कचरूबा, काय लय फरक पडला पहिलं नातामध्ये. पहिलं म्हणजे तत्व, इमानदारी, काय काय वेगळे येईल. झालं तर सगळं विसर्जन करून आलं. हे घ्या. आहे की नाही? मग याला म्हणतात सरकारी कामात तत्परता. या कचरोबा या. हा, बघितलं का रिस्पेक्ट? हा कशाचा परिणाम माहितीये का? महिन्यात एकदा एक कोंबडं उतरून टाकायचं का, मी दिसलं की पटक्कन बांध देणार. अरे ये. हा, बसा बसा. काय कामात येत वाटत. बरं, हे भडबडे साहेब नमस्कार. हा माझा मित्र मुकुंद जगदाळे. हा, म्हणजे नारायणगाव का? बरोबर. ह्याच प्रकरण जरा त्या जवार योजनेत बसवा. अरे बसवलं. काय आहे, पण जरा अडचण आहे राव. नाही, पण तुमचा शब्द आहे म्हटल्यावर तो खाली पडू देणार नाही आम्ही. हा, दर महिन्याला उतारा बदलायचा. हा, मग रात्री जरा वेळ काढला तर बरं होईल. आज जरा अवघड आहे. काय आहे, मीटिंग आहे. अरे, ती जवार योजनेची फाईल कुठे आहे? आलो आहे, 1 मिनिटात आलो. पिऊन रजेवर आहे वाटतं. सुरुवातीला 2दा नाही म्हणणार. बर. पण आपण आग्रह सोडायचा नाही. 3ऱ्यांदा हो म्हणणार. असं? पण बिल मीच देणार हे पण म्हणणार. बर 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 बर. पण द्यावं लागतं आपल्याला. आला आला. फाईल आतमध्येच होती. काय आहे, ही सगळी प्रकरण पूर्ण झाल्याशिवाय झेडपीला पाठवताच येत नाही. रात्रीचं काय? आज अवघड आहे, महत्वाची मीटिंग आहे. हो, याला करते? नाही नाही, फार अर्जंट मीटिंग आहे. खरंच कॅन्सल. आता एवढी रिक्वेस्ट करतोय, नाही तर परत येणार नाही तुमच्याकडे. बरं ठीक आहे, बघू. पण बिल मात्र मी देणार बरं का? बोललो ना. तुम्ही आता खरं बिलाचं मग बघू. बर, पण कुठं? आता कुठं? अरे नेहमीच्या ठिकाणी. काय तिथे जरा निवांत बसता येतं ना. अरे आपल्या इन्स्पेक्टर राव खांडेची अध्याय. म्हणजे नो प्रॉब्लेम. आम्ही तिथे काय प्रॉब्लेमच नाही. उशीर करू नका, नाही तर मग पुढे सगळं लांबतं. नाही नाही, निघू. होय होय, या. ठीक आहे, येतो मी. 8च्या आधीच येतो. वा, सुरेख पॉलिसी. मॅडम, तुम्ही आवडलात आम्हाला. काय? नाही नाही नाही, तसं नाही. किती व्यवस्थित ट्रीट करता आहात तुम्ही. नाहीतर काय होतं, आमच्यासारख्या विमा एजंटला लोक हिडीस पिडीस करतात, आणि तुम्ही चेहऱ्यावरची माशी सुद्धा न हलवता आम्हाला सहकार्य केलं. तसा माझा स्वभावच आहे, भीड असत. आता त्यांनी पाठवल्यावर तुम्हाला नाही कसं म्हणणार?
मोठे पण आहे. इथे सही करा आणि इथे 4 सह्या. अय्या सह्या 4 सह्या. सह्या नाही, सोया. सोया. द्या. हा? देताय ना. घ्या, हा? आणि हे तुम्हाला हम्म. कुठे? तिथे करा पहिली सही, हम्म. मग त्याच्या खाली दुसरी हम्म. आणि त्याच्या खाली 4. आई ग लागले. तिथे 4 करा. हम्म. वा, हे घ्या तुमचं, हे माझं. बाकीचं उरलेलं फॉर्म मी भरतो. हम्म. काही नाही, 4 नंबरचा टेबल आहे आणि जीवननिष्ठा पॉलिसी. बरं का? बरं मॅडम, तुमचं संपूर्ण नाव सांगा. नाव हा. फोन करून विचारते. फोन करून नाव म्हणजे कन्फर्म होईल ना. कन्फर्म. लागला. हॅलो, मी बोलते. हो उतरवली. ते उतरवायचंच म्हणत होते. ईशा पॉलिसीच. हो. मग नाव घालू का तुमचं. बघा हा. कन्फर्म. लव यू. त्यांना. बाय. लिहा मंदाकिनी कचरू खडके. म्हणजे हा कॉलम नंबर 2 का. 2 नाही 3. बरं, ती मेजरमेंट राहिली. मेजरमेंट घ्या की. पण आज जे मेजरमेंट असेल ते उद्या असेलच असं नाही. डायटिंग वर आहे ना मी. हो त्याची कल्पना आली आहे मला. हं? नाही म्हणजे मेडिकलचा डॉक्टरांनी सह्या केलेला फॉर्म आहे माझ्याकडे. त्याचा पण हं? तपासणी मी केली तर चालेल. वाचतोय काय फोन. वेळेवरच वाचतो. हॅलो. मुकुंदराव, बोला. आज शक्य नाही हो. उद्या सकाळी भेटूया. ओके. आपलं सगळं कामच तसं आहे. हा. हा 7/12चा उतारा. हा. हे पंचायत समितीचं हा. पत्र. आता आणखी काय झुका आहे मी आहे विमा काय आहे का यात. असू द्या. नाही म्हणलं 7/12चा उतारा आहे, पंचायत हा. समितीचं पत्र आहे. आणखी काय लागतंय. आणखी विहिरीचा फोटो लागेल. फोटो. हा. विहिरीचा. हो. अरे देवा, नाही काय झालंय ते कठडा बांधायचं चर्चेतच चाललंय ना. हा. अजून झालं नाही ते, म्हणून मी फोटो काढले नाहीत. कठडा नाही मग कसं काय जमणार. वा असं कसं. जमवायसाठी तर तुमच्याकडे आलो मी. नाहीतर टेमगिरे साहेबाकडे गेलो नसतो. हे पहा, तुमची न माझी 2-3 वेळा भेट झाली. हा. तुम्ही मला बोललात तसं, मी तुम्हाला शब्द दिला म्हणून तुमच्याकडं. नाहीतर टेमगिरे साहेब तर लगेच नाही जमवते. कशाला पाहिजे टेमगिरी साहेब. मी करतो ना. मी करतो ते. पण मला सांगा, तुम्हाला कितीचा विमा उतरवायचा आहे. तुम्ही सांगा कितीचा उतरू. नाही म्हणजे तुमची कॅपॅसिटी किती आहे ते सांगा ना. 70,000चा उतरवतो. 70,000चा. मग 70,000 म्हणजे साहेबांना जरा पटवायला लागेल. साहेबांना पटवायला लागेल. साहेबाला पटवायला किती लागतील. साहेबांना पटवायला 3-4 हजार रुपये. 3 का 4. 4. बसा. आयला तुमचं पण आहे ना. तुम्ही आहे ना एखाद्याला कापायचं म्हणलं की लगेच पोस्टमार्टमच करता. नाही, 3 मध्ये जमवा ना. नाही 3 नाही, मग फायनली 3.5. हा. काय तुमचं भाजी मंडई सारखं आहे. 3.5 आणि 3. हे बघा, हे 4 ठेवा. 4. तुमचे पण आले ह्याच्यात. बरं. आलं लक्षात. ते साहेबाचं तुम्ही मिटवायचं. हो. विहिरीचे फोटो आणि ते काय असेल ते तुम्ही मॅनेज करा. मला मी माहित करतो नाही. मॅनेज. मी करतो आणि मॅनेज. आठवड्याभराच्या आत काम झालं पाहिजे बरं. हा. नाहीतर कसं आहे, एकदा विमा उतरवल्यानंतर समजा जर वीज पडली, हा. भूकंप झाला, हा. विहिरीची पडझड झाली, तर व्हॅल्युएशन तुम्हालाच करावं लागेल ना. तुम्हालाच यावं लागेल. व्हॅल्युएशन असं कसं काय करता येईल. त्यातलं पर्सेंटेज देईन ना मी तुम्हाला. ते किती द्याल. 50% देतो. मग सगळं होईल. हा. इथं सही करा. हा. आणि मागच्या पानावर एक आहे तिथे हा. सही करा. बर. तुमचं कामच जरा वेगळं दिसतंय बुवा. इथं आणि कसं आहे ना, हा. आठवड्याभरात काम झालं पाहिजे. हो 15-20 दिवसात भूकंप होऊ शकतो ना. 15-20 दिवसात भूकंप कसं काय. कसं आहे ना झुकंडे साहेब, जमिनीच्या आतमध्ये खूप सारं काही खदखदत असलं ना, हा. एखाद दिवशी बाहेर येणारच ना ते.